अंबरनाथ शहरातील लोकनगरी परिसरात भीम गर्जना मित्रमंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कराओके, सिंगिंग, डान्स स्पर्धा, महिलांसाठी विशेष लेझिम सादरीकरण तसेच कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली। परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। या प्रसंगी स्थानिक नगरसेवक सचिन गुंजाळ, मिलिंद गान, नितीन गुंजाळ आणि राहुल पाटील हे मान्यवर उपस्थित होते। तसेच स्वराज्य फेडरेशन संकुलचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीम गर्जना मित्रमंडळाचे पदाधिकारी मुकेश थोरात, नरेश पवार, मिलिंद सोनावणे, सुमित भोजने, राजेश शिंदे, चैतन्य बनसोडे, नितीन तांबे, भारत डावरे, रवी कापडणे, रामकृष्ण भोजने आणि शुद्धोधन तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले। एकूणच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जाणीव जपणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला। या दरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी डॉक्टर अभिलाष डावरे यांनी। संपूर्ण भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती। आज आपण आलेलो आहोत अंबरनाथच्या लोकनगरी परिसरामध्ये आणि भीम गर्जना रहिवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। साहेब, मोठ्या उत्साहात या ठिकाणी भीम जयंती साजरी करण्यात आलेली आहे, कसं नियोजन होतं, काय सांगाल? सर्वांना प्रथमतः सविनय जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना आमच्या स्वराज्य फेडरेशन आणि भीम गर्जना रहिवासी संघ यांच्यातर्फे शुभेच्छा देतो। हे नियोजन आम्ही सर्वांनी मिळून केलेले आहे। त्याच्यामध्ये आम्ही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम आणि महिला आणि पुरुष एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही वर्षभरापासून राबवत आहोत। मागच्या वर्षी आम्ही छान असा कार्यक्रम केला आणि याचं नियोजन प्रॉपर 1 वर्षापासून आहे आणि याची सर्व मेहनत महिला आणि पुरुष या दोघांनी मिळून केलेली आहे। तसंच बघितलं आपण, महिलांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात महिलांनी देखील ह्या जयंतीमध्ये सहभाग दर्शविला आहे। ताई, काय सांगाल, मोठ्या उत्साहात महिलांनी यामध्ये आनंद घेतलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं होतं? सर्वांना सविनय जय भीम। मी स्वप्ना थोरात, स्वराज्य फेडरेशन आणि भीम गर्जना संघातर्फे सगळ्यांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देते। आणि आम्ही महिला मंडळ म्हणजे भरपूर महिला अशा आहेत ज्या जॉबला जातात, घरात काम करतात, तरी पण थोडंसं एक मानवंदना देण्यासाठी, स्वतःचं काहीतरी ट्रिब्यूट देण्यासाठी एकत्र येऊन लेझिम हा प्रकार सादर करतो। तसंच बघितलं का, ह्या ठिकाणी लेझिम देखील महिलांनी सादर केलेला आहे आणि लेझिम सादर करताना त्यांनी अनेक संदेश दिलेले आहेत। ताई, लेझिम सादर करताना तुम्ही अनेक संदेश दिलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मी एकच सांगेन की लेझिम आम्ही वार्षिक म्हणजे दरवर्षी आम्ही लेझिम सादरीकरण करतच असतो। प्रत्येक वर्षी आमचं काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच पद्धतीने यावर्षी पण आम्ही नवीन दाखवलेलं आहे की पूर्वी म्हणजे घटना लिहिण्याच्या पूर्वी महिलांची परिस्थिती अतिशय वेगळी होती आणि घटना तयार झाल्यानंतर आज महिला प्रत्येक क्षेत्रात कसं आपलं स्वतःचं वर्चस्व दाखवते आहे, हे आम्ही म्हणजे लेझिमच्या रूपाने दाखवण्याचा प्रयत्न केला। तसेच आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही प्रज्ञाशील करुणा आणि अनेक संदेश या ठिकाणी दिलेला आहे। तर बौद्ध बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल? बौद्ध बांधवांना सर्वप्रथम सगळ्यांना सविनय जय भीम। तसेच सगळ्यांनी जो एज्युकेशनचा आपल्याला अधिकार दिलेला आहे तो जागा करा, तो सगळ्यांनी जगा, हे म्हणणं होतं आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा एक उत्तम असा अधिकार दिला आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि उत्तम शिक्षण घेऊन आपण वरच्या पदावर गेलं पाहिजे आणि आपला भारत देश हा आपण शिक्षणाने समृद्ध केला पाहिजे। तसंच बघितलं आपण, आंबेडकर जयंतीनिमित्त या ठिकाणी महिला झाल्या व पुरुष झाले यांनी अनेक संदेश दिलेले आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। कॅमेरा पर्सन भारत डावरेसह अभिलाष डावरे, PV न्यूज, अंबरनाथ।